ब्रेकनंतर आपण पाहताय महाराष्ट्र देश आणि या क्षणाची मोठी बातमी उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। अखेर वर्षा गायकवाड यांनी देखील जोर लावण्यासंदर्भात अनेक वेळा तक्रारीही केलेल्या होत्या, मात्र आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। उत्तर मध्य मुंबईमधून आता वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे लोकसभेच्या उमेदवार म्हणून उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड निवडणूक लढताना पाहायला मिळतील। उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। वेदांत, खरं तर उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड आता लोकसभेच्या उमेदवार असतील, काय संपूर्ण माहिती आहे? विशाल, ज्या प्रकारे आपण बघितलं, मुंबईतील 2 जागा या अजूनही महाविकास आघाडीने जाहीर केल्या नव्हत्या। त्यातल्या या दोन्ही जागा काँग्रेसकडे आहेत आणि यातल्या उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड, ज्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत, त्यांच्या नावावर उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। खरं तर नसीम खान, त्यासोबतच इतर काही भाई जगताप असतील, यांच्या नावाची या चर्चा होती। ते सुद्धा या लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून इच्छुक होते, मात्र वर्षा गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। खरं तर वर्षा गायकवाड यांना दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ लढवण्यास सुद्धा त्या इच्छुक होत्या, मात्र त्यानंतर जेव्हा अनिल देसाईंचं नाव तिथे जाहीर करण्यात आलं, त्यामुळे काहीशा त्या नाराज होत्या आणि असं असताना आता उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी आता जाहीर करण्यात आलेली आहे। आता महायुती नेमका कोणता उमेदवार देणार, कारण महायुतीने अद्यापही या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार जाहीर केलेला नाहीये। त्यामुळे आता वर्षा गायकवाड यांची फाईट आता महायुतीच्या कोणत्या उमेदवारासमोर होणार हे पाहावं लागणार आहे। मात्र सध्याची जी मोठी बातमी आहे, वर्षा गायकवाड हे आता उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील। आणखी एक जागा आता उत्तर मुंबईची जी काँग्रेस कडे ठेवणार की मग शिवसेना ठाकरे गटाकडे देणार हे पाहावं लागणार आहे। मात्र आता वर्षा गायकवाड या उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेसच्या उमेदवार या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळतील। बरोबर आहे वेदांत, के.सी. वेणुगोपाल यांच्या हस्ताक्षर असलेलं पत्र आपण आपल्या प्रेक्षकांना या क्षणाला दाखवतोय, ज्यामध्ये वर्षा गायकवाड यांच्या नावावरती अखेर शिक्कामोर्तब झालंय हे देखील स्पष्ट होताना दिसतंय। वेदांत, मला अगदी थोडक्यात विचारावं असं वाटतं की एका बाजूला महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून नाराजी प्रत्येक वेळेला वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलेली होती। पटोलेंच्या नावानं देखील अनेक वेळेला की घासाघीस करत असताना काँग्रेसनं आपल्या जागांवरती ठाम राहावं असं अनेक वेळेला म्हटलेलं होतं। मात्र अखेर उत्तर मध्य मुंबईमध्ये त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर का होईना, त्या आता त्यांची नाराजी दूर झालेली असं म्हणता येईल का? ज्या प्रकारे तू विशाल म्हणालास की काँग्रेस खरं तर 6 पैकी 3 जागा सुरुवातीला मुंबईला मागत होतं, मात्र त्यानंतर 4-2 जागा अशा प्रकारचा फॉर्म्युला ठरला होता, ज्यामध्ये उत्तर मुंबईची जागा त्यासोबतच उत्तर मध्य मुंबईची जागा ही महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस देण्यात आली, तर इतर ज्या 4 जागा आहेत त्या शिवसेना ठाकरे गट लढवत होतं। यामध्ये आता उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांचं नाव जाहीर करण्यात आलं। खरं तर मी आधी सांगितलं, त्यामध्ये दक्षिण मध्य मुंबईसाठी सुद्धा वर्षा गायकवाड या इच्छुक होत्या, मात्र त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटानं त्या जागेवर दावा केला होता आणि अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर केली होती। आणि त्यानंतर वर्षा गायकवाड यांच्या नाराजीच्या चर्चा होत्या, त्या दिल्लीत सुद्धा गेल्या होत्या आणि त्यानंतर आता जेव्हा उत्तर मध्य मुंबईची उमेदवारी जाहीर करण्यात आली, यामध्ये सुद्धा 2 ते 3 उमेदवार हे इच्छुक होते, ज्यामध्ये भाई जगताप, नसीम खान यांची नावं सुद्धा होती। मात्र वर्षा गायकवाड आता या ठिकाणच्या उमेदवार असतील, त्यामुळे नक्कीच वर्षा गायकवाड यांची या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिल्यानंतर नाराजी नक्कीच दूर झाली असेल असं दिसतंय। बरोबर आहे वेदांत, मात्र आता आस्ते कदम सुरू असलेली महायुतीची जागा वाटपासंदर्भातली चर्चा आणि उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांच्यासमोर कुणाचं असेल आव्हान हे देखील लवकरच स्पष्ट होईल। तुर्तास आपण दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। तर अखेर उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झाल्याची बातमी आपण पाहिली। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठे